चोरी करणं मुश्किल आहे. हे बघा चोरी करत असलं असं काम करत असते अख्खी डायरेक्ट. ओ टिंगुल. मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण झालो होता काजूच्या फार्मावर. हे बघा आपली गँग रेडी आहे सर्व. सगळी फुकट गँग आहे ही सगळी. ये बाई यात गावरानच झाले तर. चला सगळी चला मी काजूच्या फार्मावर. केव्हा तोंडलं पोहे बारीक पोर आमची. बाबू गाणं का गाणं का गाणं का. नको बोलू नको बोलू. झोपल्याला पर उठ कर. नको बोलू. या चिकू याच्याकडून बोंबड स्वा. उचल ना आता. काय बोलते भटजीला बाई. भटजी माझा मित्र झाला दिवशी सोडायला गेलो तर. चला पटापट चला. लय उशीर झाला कधीपासून निघलात गाड्या घेऊन. चला 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 चला. ही अशी आमची माणसं आहेत. हे बघा नवीन मामाची चाळी खूपच मोठी आहे. अरे इकडे येऊ दे. हा बघा बाई खिल्लारी अनिल. अरे भाई काय रे एकच आहे काय. दुसरं कुठे मग. त्याला उद्या न्यायचे ना त्याला ठेवलंय घरी. चायला पळतो का. हो उद्या चालवलं ना. कुठं बोरजीवाडी कुठं आलं रे. करतात कोण गाडी घेऊन कसं काय. तर मित्रांनो फायनल आम्ही इथे स्पॉटवर पोहोचलोय. इकडनं एक मागून कच्चा रोड आहे आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून आलोत नक्की. ही बघा ही आमची मानिवलीवाडी आहे पूर्ण. सो हाच एक रस्ता आणि इकडनं आल्यावर इकडनं एक राईट साईडला रोड आहे. इकडनं पूर्ण कच्चा रोड आहे. सो तुम्हाला ह्या साईडला जायचं तर इकडनं जायचं सरळ इकडे. इकडनं गेल्यावर तुम्हाला मी पुढे दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता आम्ही पोहोचलो आता स्पॉटवर. इथे मेन स्पॉटवर पोहोचलो आता. इकडे बघा असं एक नॉर्मल एक घर आहे आणि इकडे एक मंदिरसुद्धा इकडे देवाचं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथे एक मंदिर आहे आणि सरळ रोड सरळ नाही तर आपल्याला इकडनं जायचं आहे. सो आपली ही सगळी गँग आहे. आपण आता जाऊया. तिकडनं पाणी वगैरे आहे मस्त. ते क्रॉस करून त्या साईडला जायचं आपल्याला. सो तुम्हाला मी दाखवतो किती भारी. इकडं ना मस्त एकदम शांत वातावरण आहे. इकडे आपली मानिवलीची विहीर पण आहे. तुम्हाला मी दाखवतो. जिचं काम चालू होतं ते बंद करून टाकले आई. तुम्हाला दाखवतो विहिरीला पाणी किती आहे. एवढी भारी विहीर आहे पण विहिरीचं काम नाही चालू करत आहे. तुम्हाला मी दाखवतो. ही बघा पूर्ण अजून भरले विहीर पूर्ण. आम्ही जेव्हा होतो ते टाकी होती ती आम्ही फोडायला लावली. ती फोडली नाही अशी बंद करून ठेवले. उडी नका मारू. तर बघू शकता तुम्ही एवढं पाणी आहे इथं. म्हणजे पाणी कधी बंदच होणार नाही लाईफमध्ये कधी. आधी पण एवढं वर्षाला चालू होती ती पण तिला आता चालू नाही करत आहे टाकीचं काम. तिकडे टाकी चालू केल्यानंतर ही विहीर बंद करून टाकले. पाणी बघा किती इकडे. काय कर ना परत एकदा. तर आता आपल्याला ही नदी क्रॉस करून जायला लागणार आहे ह्या साईडला. इकडे आलो. हे बघा हा समोर काजूचा फार्म आहे इकडे. तर आपल्याला ही पूर्ण नदी क्रॉस करून जायला लागणार. बाबू मजा येते यायला. या आलो या. तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण इथूनच जायला लागणार. तारा आहे तिथं. तारांच्या खालून घुसून जायचा. चोरी करणं मुश्किल आहे. हे बघा चोरी करत असलं असं काम करत असते अख्खी डायरेक्ट लोकात घुसवायची तर इकडनं एक चल या पटापट अशी वाय लागले चल पटापट. काय मुश्किल काम मग फुकाड खायला भेटत. चल आमचा आता हत्ती येतोय छोटा हत्ती. यायचा पटापट. छोटा हत्ती आहे. एक बाहेर गेलो आम्हाला एक बाई कोणतरी सोबत लागते कपडे घाला तर ही येते. तुझं हे घे. चला आता आपण जाऊ. ही बघा ही झाड आहेत अख्खी काजूची झाड. आपण आता काजू बिजू घेऊ. जेवढं भेटेल तेवढं काजू आता फुल मजा येणार आहे. तुम्हाला दाखवतो पुढे मी. हे बघा तुम्ही पाहू शकता काजू आणि काही काजू आत्ता येत आहेत नवीन. हे बघा. चला बघूया आपण किती भेटतात आपल्याला समोर. पूर्ण हा किती एकरमध्ये मी सांगू नाही शकत. खूप म्हणजे खूप मोठा आहे काजूचा फार्म आहे. फुल खूप मोठा आहे. पण आधी आम्ही जर पोरा इकडे आलो ना तर आमची कॉम्पिटिशन लागायची की कोण किती काजू घे. कारण की पिवले काजू व्हायचे इथे. पिवले काजू भेटणं ना खूप मुश्किल होतं. पिवलं काजू भेटणं. तर मग आता बघू आपण भेटतं. आता कशी सगळी फॅमिली आहे त्याच्यामुळे आता मजा नाही येणार एवढी. जर पोरं असते ना मग कॉम्पिटिशन लागायची. मग सगळी पोरं पळत जायची नुसती. कुटुंब पण घुसायची पोरं. फटाफट काजू जमा करायची. लय मजा यायची. आणि हे बघा याच्यामधून जे खराब काजू असतात ना त्याच्यातून याच्यात दारू बनवायची ही मशीन होती. पूर्ण जे खराब काजू असतील ते आता बंद करून टाकले की डायरेक्ट आता काजू बाहेरच जातात.
तर मला भेटेल एवढे मी काजू जमा करत आलोय. वरती जाऊन त्यांना आता भेटू आपण. बघू आता आवाज दिला आम्ही तरी पण कोणी दिसत नाहीये. बघू कोणी आहे का. आम्ही 2-3 वेळेला आवाज दिला. जर कोणी नसेल तर आपण हे ज्या काजूच्या बिया आहेत ना त्या तिकडे काढून ठेवू. तिथे काढून ठेवू आणि मग काजू आपण घेऊन जाऊ. कारण की काजूच्या बिया इथून घेऊन जाणं अलाउड नाही आहे, परमिशन नाही आहे. तर आपण ते काजूचे बिया वगैरे ठेवून आपण काजू घेऊन जाऊ इकडनं. तर ह्या साईडला इकडे आंब्याची बाग आहे. हे बघा आंबे पण आलेत. आपण आंब्यांना हात नाही लावू शकत कारण की इथं परमिशन नाही आहे. आपण फक्त काजू घेऊ आणि जाऊ इकडनं. आधी बघू तिथं कोणी आहे का त्यांची माणसं. इकडं माणसं, इथं पुढं माणसं असतात. माणसं कोणी दिसत तर नाही आहे पण तरी बघू आपण जाऊन येऊ तिथं. आवाज पण दिला, कोणी आवाज घेतच नाही आहे. हो कोणी आहे का. कोणी आवाजच नाही घेते. बघू आपण तिकडं बिया ठेवू आणि मग घेऊन जाऊ इकडनं काजू वगैरे घेऊन जाऊ. तुम्ही पाहू शकता भाऊजी चढलेत वरती. इथे काजू ह्या साईडला 7-8 काजू आहेत. हे बघा हे फुटतील आता दे एक कॅच घेऊन. एक आहे हा बघा. मी पण मधून एक काजू चोरून आणतो. इनोसेंट. हे पिशवी भरले ना चोराला नाही आणली बोलते. हे बघ पाहून आता खाली पडतायत काजू. गोंजू काय पाहिजे. खाशील का तू. ए ते काढून दे ना त्याला दात. ती बघ अशी दात काढायची. दात काढ माही. उलटा कर उलटा. हा असं ती दात असते. जर दातांना वगैरे लागली ना ओठांना वगैरे पूर्ण सालट्या वगैरे निघतात चेहऱ्याच्या. तसं काढायला द्यायचं. काढू ग पटकपट. बाबू घासमार बघ. गोड आहे तसं नाही. खा ना चुकायचा. मस्त आहे. तू खाऊन दाखव त्याला. खाऊन दाखव. हे बघ मस्त आहे. नाही ऐकत. हे बघा इथे माणसं असतात त्यांची. आता इथं कोणी दिसत नाहीये तर आपण मग आता इकडनं जाऊया. कारण की इकडं वरती जास्त वेळ थांबू पण शकत नाही आपण. टाईम होत चालला आणि पोरांना आंघोळ वगैरे द्यायचे आपल्या. तर आम्ही इकडे थोडंफार आता बघू कोणी आहे का. आवाज देऊन परत बघतो. नाही तर मग बिया त्यांच्या इथे काढून ठेवतो. हे बघा काजू खूप आहेत. आता इकडे आम्ही काजूच्या बिया काढतो ना मग इकडनंच जातो डायरेक्ट. हे बघा काही हाताजवळ पण काजू आहेत. दादा हाताखाली खेचतोय आता. हिप हिप हुर्रे. आला. हे चांगले आहेत ना काजू. ओ टिंगुल. हे बघा भाई काजू बघा ना किती आहेत. हे बघा 5 किलोचं आहे. 5 किलोचं आहे काय काजू 5 किलोचं आहे. हे बघा काजू किती आहेत. आपण हाताखालीच करू शकतो. बाई हा आनंद फक्त आपल्या गावाकडेच भेटतो. हे बघा आम्ही इथे काजूच्या बिया काढून ठेवतो आता आणि आमच्या पूर्ण काजू वगैरे घेऊन जातो इकडनं. हे बघा काजूच्या बिया काढल्यात आम्ही. एवढेच काजू घेतलेत. सो चला आता आम्ही इकडनं जातो. काजूच्या बिया वगैरे ठेवल्यात. आता जातो आंघोळ धुवायला इकडं. चला आपण डायरेक्ट आता नदीवर भेटूया. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही केलींची बाग आहे पूर्ण. आता केली तर नाही आहे. ही बघा किती मोठी केलींची बाग आहे. खूप म्हणजे खूप मोठी आहे. इकडे केलींची बाग सेपरेट, इकडे काजूंची आहे आणि त्या साईडला तिकडे तुम्ही पाहू शकता तिकडे आंब्यांची बाग आहे. सो चला आता आपण काजू वगैरे घेतलेत. नाही तर चाललोय रिटर्न इकडनं. सगळी गँग निघाली आपली आता. ही बघा केली पण आल्यात. मला दिसली नव्हती. ही बघा केली किती आल्यात. ही बघा समोरच आहेत. तर बघू शकता तुम्ही आम्ही इथे पोहोचलो. आता आपल्याला ही बॉर्डर क्रॉस करायची. आलं दादा बघा सगळी गँग आली. हे मजा आली ना बाबू. हा दीदी माई मजा आली का. हिचं काय चाललंय काय ग पलत येऊ कशी. तर आम्हाला जाम मजा आली. आता काजूच्या फार्मात सगळी मजा केली पोराही पण. आता आम्ही जातो इकडं नदीवर आंघोळ देतो. समोरच नदी क्रॉस केल्यावर इकडं. आता आपल्याला इथून बॉर्डर क्रॉस करायचे. सो ये चला पटापट चला. किती वाजलेत. कामगारी फत्ती झाली आपली. आता आपल्याला पाहिजे तसे काजू पण भेटले खायला. सो टेन्शन नाही काय. पण आपण इमानदारीत बिया काढून ठेवल्यात त्यांच्या तिकडं कारण की जेणेकरून प्रॉब्लेम नको आपल्याला. सो चला आता आपल्याला काही टेन्शन नाही. आपण जाऊ मस्तपैकी आता आंघोळ वगैरे करू. इथे शुद्ध पाणी एकदम. तुम्हाला दाखवली विहीर आपल्या गावाची इथे होणार आहे. स्वतः इथलं मोर्ता आम्ही केलंय. पाणी वगैरे पिऊ इथं मस्तपैकी. तर तुम्ही पाहू शकता इथे पाण्यामधून मधल्यामध्ये राम सेतू तयार झालाय. सो आपल्याला जाण्यासाठी आता ते यूज झालं. हे चला पटापट चला. बाई तुम्ही बघू शकता आता इकडनं पार करताय सगळी. अरे पडला बाबू. भिजला झाली आंघोळ झाली त्याची. त्याला तशी मग आंघोळ धुवायची. त्याची आंघोळ झाली. हा बघा एक आला इकडं. काय रे तू आला ते बाबूला निघून आपल्या. जा परत बाबूला घेऊन ये. बाई याचा जाम जीव आहे बाबू मध्ये. तो चालला बोललो तसं लगेच निघाला बघा. लगेच बाबूला आणायला चालला.
ए पडतील पडला पडला ए पडला मजा बघ किती करतो ह्यो बाबू तिथं बस तुला नाही जमत तिथं बस इथं बस इथं बस बस इथं हा तिथंच घे पाणी डोक्यावर घे हा उरे पाणी या शॅम्पू इकडे पण रेडी आहेत आता पाण्यात उडी मारायचे सो चला आता आंघोळ करून घेऊ आता लय गरम बिरम झाले आता मग पटकन आंघोळ करून जाऊ आपण आंघोळ करून आणि निघू इकडनं आमचं प्लॅन झालेला इकडे मॅगी बनवायला यांची पण मॅगी आणायला बनवायचा काय प्लॅन सक्सेस नाही झाला गॅस संपले अरे गॅस संपले काय गावाकडे काय घ्यायची गरज आहे का बाई गावी आले काही गरज नसते घ्यायची वगैरे सो चला आपण आता आंघोळ धुवून घेऊ डबल कर दुबुक दुबुक